अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड. 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली. बँकेतील 2,50,00,000ची रक्कम गोठवली. मर्सिडीज जप्त. तर सीएच्या पुण्यातील घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त. बंधू खरात प्रकरणामध्ये ईडीची राहतामधील समता पतसंस्थेमध्ये 12 तास छापेमारी. 100 खात्यांची कागदपत्र सोबत नेल्याची माहिती. अमेरिका इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी लवकरच. गुरुवारपर्यंत चर्चेची दुसरी फेरी होण्याची दाट शक्यता. इराण चर्चेसाठी अत्यंत उत्सुक. ट्रम्प यांचा दावा. वाटाघाटी फिसकटल्यानंतर हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदीनं तणावपूर्ण स्थिती. तर हॉर्मुझमधून इराणला मिळणाऱ्या उत्पन्नाला रोखण्याचा प्रयत्न. भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सहकार्य करण्याचं इराणचं आश्वासन. भारत आणि इराणमध्ये सकारात्मक चर्चा सुरू. इराणकडून हॉर्मुझमधून वाहतुकीसाठी नवा नकाशा. किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त. प्री वेडिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. राज्यभरात भीमजयंतीचा उत्साह शिगेला. पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. दिल्लीतील संसद भवनामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याला मोदींकडून वंदन. त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक. महादेवाच्या दर्शनाच्या काळा बाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांची कारवाई. 2 दिवसांपूर्वी कडलगच्या पुतण्याविरोधात करण्यात आला होता गुन्हा दाखल. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्यामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. मुंबईतल्या गोरेगावमधली घटना. मृतांमध्ये तरुण आणि तरुणीचा मृत्यू. दोघंही MBAचे विद्यार्थी असल्याची माहिती. इंद्रायणी नदीमध्ये देहू परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे. या प्रकारामुळे भाविक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी. अवैध मासेमारी प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. राज्यभर उष्णतेची लाट. बहुतांश शहरांचा पारा 40 पार. अकोल्यातील तापमान 43 अंशांवर. 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या नागपूरच्या प्रफुल्ल इंगेची पहिल्याच सामन्यात भेदक गोलंदाजी. अवघ्या 2 ओव्हरमध्ये राजस्थानच्या 4 खेळाडूंची विकेट घेत घडवला इतिहास.